आपण बघणार आहोत नेक्स्ट एक्सपेरिमेंट, दॅट इज एक्सपेरिमेंट नंबर 11, प्रोग्राम टू इम्प्लिमेंट सिंगल इनहेरिटन्स. ओके, इनहेरिटन्स आपण बघितलं आहे थेरोटिकल पार्टमध्ये. सो इनहेरिटन्स इज द मेकॅनिझम ऑफ डिरायविंग न्यू क्लास फ्रॉम ओल्ड क्लास. ओके, सो आता ह्या इनहेरिटन्सचे टोटल 5 टाईप पडतात. ओके, त्या टाईपमधलं आपण सिंगल इनहेरिटन्स हा पॉईंट बघणार आहोत. ओके, इथे म्हटलं आहे बघा, इट इज द प्रोसेस ऑफ इनहेरिटिंग प्रॉपर्टीज ऑफ ऑब्जेक्ट ऑफ वन क्लास बाय ऑब्जेक्ट ऑफ अनदर क्लास. द क्लास विच इनहेरिट्स द प्रॉपर्टीज ऑफ अनदर क्लास is called as derived or child or a subclass, and the class whose properties are inherited is called as base or parent or a superclass. When a single class is derived from a single parent class, then it is called as single inheritance. म्हणजे सिंगल इनहेरिटन्समध्ये काय असतं, एकच सिंगल बेस क्लास अँड सिंगल डिराइव्ड क्लास. म्हणजे एका क्लासपासून जर आपण एकच क्लास डिराइव्ह करत असू तर त्या टाईप ऑफ इनहेरिटन्सला आपण काय म्हणतो, सिंगल इनहेरिटन्स म्हणतो. ओके, इथे काही त्यांनी टाईप्स मेन्शन केलेत बघा, सिंगल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स, मल्टीलेवल इनहेरिटन्स, हायरार्चिकल इनहेरिटन्स अँड हायब्रिड इनहेरिटन्स. ह्या सगळ्यांपैकी आपण ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण सिंगल इनहेरिटन्स बघणार आहोत. ओके, सो सिंटॅक्स बघा सिंगल इनहेरिटन्सचा. क्लास, बेस क्लास नेम, तुमचा जो काही क्लास हा कीवर्ड वापरावा लागेल. त्याच्यानंतर बेस क्लासचं काय द्यायचं आहे, तुम्हाला नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याचे जे काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपल्याला द्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर त्याची मेंबर फंक्शन. इथे क्लास काय केला, क्लोज केला. अगेन आपण काय करणार आहोत, एक त्या पर्टिक्युलर बेस क्लासपासून दुसरा क्लास काय करतो आपण, डिराइव्ह करतो. सो डिराइव्ह करण्यासाठी आपण कसं सिंटॅक्स वापरला आहे बघा. अगेन आपल्याला काय वापरावं लागेल, क्लास हा कीवर्ड वापरावा लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला जो क्लास डिराइव्ह करायचा आहे त्याचं नाव इथे द्यायचं, डिराइव्ह क्लास नेम. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे इनहेरिटन्स ऑपरेटर. हिअर द कोलन इज कॉल्ड ॲज इनहेरिटन्स ऑपरेटर. ओके, त्याच्यानंतर विजिबिलिटी मोड, म्हणजे जो आपण प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड असं जे काही मोड आहेत आपले. ओके, त्यातला जो विजिबिलिटी मोड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तो तुम्ही इथे लिहायचा आहे. अँड देन बेस क्लास नेम, आणि कुठच्या क्लासपासून तुम्ही तो क्लास इनहेरिट करताय त्या क्लासचं नाव तुम्हाला तिथे काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. ओके, सो इथे बघा, इथे तुम्हाला एक डायग्रॅम दिलेली आहे. सो त्या डायग्रॅममध्ये दिसतंय तुम्हाला एक पॅरेंट क्लास असतो आणि त्या पॅरेंट क्लासपासून आपण एक इथे सॉरी बेस क्लास म्हटलं आहे, पण इथे काय येतो आपण डिराइव्ह क्लास काय होणार आहे, एक नवीन क्लास आपण डिराइव्ह करतो. म्हणजे पॅरेंट क्लासपासून एक पॅरेंट क्लास आणि एकच चाइल्ड क्लास, किंवा एक बेस क्लास आणि एकच डिराइव्ह क्लास. ओके, सो इथे त्यांनी बघा विजिबिलिटी मोड्स दिलेले आहेत. मग अशी आपण इथे बघितलं की आपल्याला विजिबिलिटी मोड इथे वापरावे लागतात. सो प्रायव्हेट, प्रोटेक्टेड आणि पब्लिक. ओके, असे 3 आहेत विजिबिलिटी मोड्स. ओके, तर प्रत्येक मोडमध्ये काय काय डिराइव्ह क्लासमध्ये काय काय इनहेरिट होतं ते सगळं इथे मेन्शन केलेलं आहे. ओके, सो आपण डायरेक्टली जाऊया एक्झरसाइजकडे. एक्झरसाइजमध्ये त्यांनी 2 क्वेश्चन दिले आहेत, त्यातला आपण सेकंड एक्झरसाइज करतो आहे. राईट अ C++ प्रोग्राम टू डिफाईन क्लास एम्प्लॉई having data members, employee number, name and employee designation. Derive a class salary from the employee having data members, basic, HRA, DA, gross salary, etc. Accept and display data for one employee. ओके, आता आपल्याला हा प्रोग्राम करायचा आहे. सो आपण टर्बोसीमध्ये जाऊया. टर्बोसीमध्ये तुम्हाला मी ऑलरेडी तिथे काय केलं आहे, त्याचं जे काही एम आहे ते काय केलं आहे, मेन्शन केलं आहे. आता फक्त आपण टर्बोसीमध्ये आहेत त्या म्हणजे 2 हेडर फाईल्स. सो बेसिकली त्या दोन्ही हेडर फाईल्स मी काय करते, इन्क्लूड करून घेते. सो आपण इन्क्लूड करून घेऊया दोन्ही फाईल्स. सो स्टार्टिंग करायची आपण हॅशने. ओके, सॉरी, हॅश इन्क्लूड iostream.h हॅश इन्क्लूड conio.h. ओके, आपण दोन्ही हेडर फाईल्स घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्याने काय म्हटलं, आपल्याला एक क्लास घ्यायचा आहे, तो म्हणजे एम्प्लॉई. ओके, सो मी इथे क्लास क्रिएट करते बघा, क्लास एम्प्लॉई. ओके, स्कोप डिफाईन करूया क्लासचा. ओके, याच्यामध्ये आपण आता एक डेटा घेतो आहे. पहिला घेऊया इंटीजर, त्यांनी दिला आहे तो डेटा डिक्लेअर करून घेऊया. एम्प्लॉई नंबर,
त्याच्यानंतर एम्प्लॉई नेम, त्यासाठी मी कॅरेक्टर ॲरे वापरते. सो साईज मे बी आपण 15 ठेवूया. देन त्याने म्हटलं एम्प्लॉई डेजिग्नेशन. अगेन डेजिग्नेशनसाठी काय वापरते मी, कॅरेक्टर ॲरेच वापरते. सो EMP_ डेजिग्नेशन. ओके, त्याने जसं म्हटलं आहे तसंच मी काय केलं, इथे डेटा घेतलेला आहे. ओके, याची साईज आपण मेन्शन करूया इथे 20. ओके, त्याच्यानंतर मला हा माझा सगळा डेटा प्रायव्हेट ठेवायचा होता. सो मी इथे पहिलं काही प्रायव्हेट लिहिलं नाही, इथे डायरेक्टली पब्लिक डिक्लेअर करते. म्हणजे वरचा जो सगळा डेटा आहे तो काय होईल, आपोआपच बाय डिफॉल्ट प्रायव्हेट होईल. ओके, इथे आता एक फंक्शन घेऊया आपण, गेट डेटा. आपण युजरकडूनच हे सगळं घेणार आहोत. सो मी इथे गेट डेटा फंक्शन लिहिते. ओके, त्याच्यामध्ये आपण आता सी आउट स्टेटमेंट्सच वापरणार आहोत. सी आउट एंटर एम्प्लॉई नंबर, एंटर एम्प्लॉई, एंटर एम्प्लॉई नंबर. देन आता तो एम्प्लॉई नंबर कुठेतरी स्टोअर करायला हवा म्हणून सीन वापरला आणि इथे लिहिलं एम्प्लॉई अंडरस्कोर नंबर. देन आपण करणार सी आउट इन्सर्शन ऑपरेटर. सी आउट बरोबर एंटर एम्प्लॉई नेम, एंटर नेम ऑफ एम्प्लॉई. ओके, ते कशामध्ये स्टोअर करणार आपण, EMP_ नेममध्ये. देन अजून एक स्टेटमेंट येईल, एंटर एम्प्लॉई डेजिग्नेशन, एंटर एम्प्लॉई डेजिग्नेशन. ओके, ते पण स्टोअर करून घेऊया. आपण एक व्हेरिएबल बनवलं आहे बघा डेजिग्नेशनचं. ओके, इथे आपला हा जो काही गेट डेटाचा पार्ट आहे तो काय झाला, क्लोज झाला. आता आपल्याला नेक्स्ट फंक्शन द्यावं लागणार. आता डेटा घेतला आहे तो युजरकडून, तो डिस्प्ले करायला हवा कन्सोल स्क्रीनवर. सो डिस्प्ले करण्यासाठी इथे मी डिस्प्ले फंक्शन वापरते. एम्प्लॉई नंबर जस्ट डिस्प्ले करायचा आहे. सो इथे कॉल करते. ओके, एंड ऑफ लाईन दिलं. इन द सिमिलर वे आपण सगळं काय करणार आहोत, नेम आणि डेजिग्नेशन पण काय करणार आहोत, डिस्प्ले करून घेणार आहोत. सी आउट डबल कोट्समध्ये एम्प्लॉई नेम, त्याच्यानंतर लास्ट आहे आपण काय डिस्प्ले करणार आहोत ते म्हणजे एम्प्लॉई डेजिग्नेशन.
ओके, सो इथे आपला डिस्प्ले फंक्शन पण क्लोज होईल. ओके, डिस्प्ले फंक्शन झाल्यानंतर आता आपण आपला क्लास क्लोज करूया. ओके, आता आपला एम्प्लॉई क्लास हा लिहून झाला आहे. आता त्यांनी काय सांगितलं आहे की एक क्लास आपल्याला सॅलरी हा क्लास डिराईव्ह करायचा आहे युजिंग एम्प्लॉई. सो स्टार्टिंगप्रमाणे आपण एक काय लिहूया, इथे एक स्पेस सोडते म्हणजे तुम्हाला कळेल की हा सेपरेट क्लास आहे. सो क्लास कीवर्ड वापरला, त्याच्यानंतर काय लिहायचं आहे आपल्याला की डिराईव्ड क्लास. डिराईव्ड क्लासचं नाव आहे सॅलरी. त्याच्यानंतर इनहेरिटन्स ऑपरेटर कोलन द्यायचं आपण काय म्हणतो इनहेरिटन्स ऑपरेटर. त्याच्यानंतर विजिबिलिटी मोड, इथे मी पब्लिक ठेवते विजिबिलिटी मोड. आणि देन बेस क्लासचं नाव. ओके, सो आता मी क्लास क्रिएट करून घेतला आहे. ओके, त्याचा स्कोप पण डिफाईन करून घेतलेला आहे. आता आपल्याला तर क्लासमध्ये काय काय लिहायचं आहे ते बघूया. त्यांनी काय सांगितलं आहे बघा, क्लासमध्ये सॅलरीमध्ये काय काय आहे तर बेसिक हा एक फंक्शन आहे, व्हेरिएबल आहे HRADA ग्रॉस सॅलरी. म्हणजे आपण जो प्रिव्हियस प्रोग्राम केला होता ग्रॉस सॅलरी आणि बेसिकचा, तोच प्रोग्राम आपल्याला इथे परत करावा लागेल. ओके, तो क्लासमध्ये लिहून घेऊया. सो पहिल्यांदा मी डिक्लेअर करते, बेसिक डिक्लेअर करून घेऊया, म्हणजे व्हेरिएबल डिक्लेरेशन करून घेऊया. सो फ्लोटमध्ये येईल इथे बेसिक म्हणजे सॅलरी आहे तुमची. ओके, फ्लोट बेसिक. त्याच्यानंतर HRA आणि DA. HRA आणि DA हे सगळं काय केलं मी फ्लोटमध्ये काय केलं डिस्प्ले करून घेतलं. अगेन ग्रॉस सॅलरी पण कशीच येईल फ्लोटमध्येच येईल, कारण का पॉईंटमध्ये व्हॅल्यू जाऊ शकते म्हणून आपण फ्लोट घेतला इथे. ओके, सो हे सगळे डेटा मी काय केला डिक्लेअर करून घेतला. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, एक पब्लिक सेक्शनला घेऊया. पब्लिक इथे लिहिलं म्हणजे वरचा सगळा डेटा बघायला प्रायव्हेट डेटा बनला. ओके, तर एक नवीन फंक्शन इथे घेऊया, void शो डेटा. ओके, void शो डेटा म्हणून नावाचं एक फंक्शन घेतलं. ओके, ह्या फंक्शनमध्ये आता आपण जाऊन युजरला सांगूया की एंटर सॅलरी सी आउट डबल कोट्समध्ये एंटर बेसिक सॅलरी. ओके, कोलन दिलं आणि इथे एंडल देऊया. ओके, त्याच्यानंतर स्टोअर करून ठेवायला पाहिजे ते कुठे जे येणार ते, म्हणून इथे येणार डेटा टाईप आपण काय घेतलं टाईप घेतला होता फ्लोट आणि व्हेरिएबल घेतलेला बेसिक. ओके, सो हे दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत इथे आपल्याकडून. त्याच्यानंतर आता डेटा शो करतो आहे म्हणजे तो काय केला पाहिजे कॅल्क्युलेट केला पाहिजे आपल्याला. HRA DA किंवा ग्रॉस सॅलरी काय करायचे कॅल्क्युलेट करायचे. सो इथे कॅल्क्युलेट फंक्शन घेतलं. कॅल्क्युलेट फंक्शनमध्ये आपण त्यांनी आज त्यांनी काय दिलं आहे फॉर्म्युला दिला नाही, अशावेळी तुम्ही कुठचा जो हवा तो फॉर्म्युला अप्लाय करू शकता. सो मी जो प्रिव्हियस आपण यूज केलेला होता सॅलरी आणीसाठी तोच फॉर्म्युला इथे अप्लाय करते. 0.745 इंटू बेसिक. त्याच्यानंतर HRA इज इक्वल टू 0.30 इंटू बेसिक. ओके, आणि ग्रॉस सॅलरी इज इक्वल टू ग्रॉस अंडरस्कोर सॅलरी इज इक्वल टू बेसिक प्लस HRA प्लस DA. ओके, सो इथे आपलं कॅल्क्युलेट फंक्शन पण काय होईल क्लोज होईल. सो अगेन इथे मी त्या void disp नावाचं एक फंक्शन घेते. डिस्प्ले मग अशी घेतलं आहे, सो इथे ह्याचं नाव मी ठेवते डिस्प.
ओके, वॉइड म्हणजे सेम डिस्प्लेच करायचं फंक्शन करतो. ओके, ह्याच्यामध्ये तर काय करूया, जो डेटा आपण कॅल्क्युलेट केला आहे तो सगळा डेटा काय करूया, डिस्प्ले करून घेऊया. सो पहिल्यांदा येणार सी आउट स्टेटमेंटमध्ये ओके, बघा काय केलं, बेसिक सॅलरीची काय होते ते रेडमध्ये लिहिलं. त्याच्यानंतर बेसिकमध्ये स्टोअर केलेली आहे ती सॅलरी, म्हणून तिथे बेसिक कॉल केला आणि एंडर दिलं. सिमिलरली आपण HR टी एसाठी पण असंच करूया. सी आउट कोर्समध्ये डी ए कशा स्टोअर केला आहे तर DA ह्या व्हेरिएबलमध्ये. सो इथे पण काय येणार, एंड एल, त्याच्यानंतर सी आउट HRA ओके. HRA पण काय करूया, आपण कॅल्क्युलेट केला होता तो कशामध्ये स्टोअर केला होता तर HR हे या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलेला, ते एंड एल देऊया. सिमिलर वे ग्रॉस सॅलरीसाठी सी आउट ओके. सो इथे आपला क्लास क्लोज होईल आणि आता आपण जाणार आहोत मेन फंक्शनकडे. सो मी इथे मेन फंक्शन घेते, वॉइड मेन, त्यानंतर क्लिअर स्क्रीन वापरूया. नंतर लक्षात ठेवा, आपण जो काय ऑब्जेक्ट क्रिएट करतो तो काय असतो, डिराइव्ह क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. सो मी सॅलरी हा जो काही क्लास आहे त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करते एस नावाचा. ओके. सो एस डॉट गेट डेटा म्हणजे बेस क्लासमधल्याला काय करतोय तो ॲक्सेस करतोय. एस डॉट पुट डेटा डिस्प्ले येणार. एस डॉट जी फंक्शन तुम्ही इथे डिक्लेअर केले तीच आपण काय करतोय, कॉल करतोय, एस डॉट डिस्प्ले. ओके. कॉलिंगच्या वेळी तुम्ही फंक्शनला सेमीकोलन देऊ शकता, इतर वेळी तुम्ही देऊ शकत नाही. त्याच्यानंतर एस डॉट शो डेटा देन एस डॉट कॅल्क्युलेट. जेवढी फंक्शन्स तुम्ही लिहिली आहेत प्रोग्रॅममध्ये ती सगळी बाय युझिंग ऑब्जेक्ट काय करतोय आपण, कॉल करतोय. ओके. सो हा आपला प्रोग्राम काय झाला आहे, एक्झिक्यूट झाला आहे. सो मी तो F2 करून घेते. मगाशी मी प्रोग्राम सेव्ह केला नव्हता. सो आता सेव्ह करताना मी सेव्ह करते EXP10 EXP11 10 ऑलरेडी आहे. सो EXP11 त्याच्यानंतर आपण रन करूया, कंट्रोल F9. 6 एरर्स आहेत. ओके. इथे सेमीकोलनच्या जागी कोलन दिलं गेलं आहे. सो F2 प्रेस करूया.
ओके, एरर्स आलेत म्हणून काही प्रॉब्लेम होत नाही. एरर्स आले असतील तर ते आपल्याला रेक्टिफाय करायला यायला पाहिजे. ओके, सो आता सगळे एरर्स मी काढून टाकले तिकडचे. आता बघूया. सो 0 एरर्स. सो त्याने म्हटलं एंटर एम्प्लॉय नंबर, मी 7 टाकलं. तर एंटर एम्प्लॉई नेम ABC, एंटर एम्प्लॉई डिजिग्नेशन मॅनेजर. पूर्ण का टाकलं तर तो घेतो की नाही ते बघायला पाहिजे. ओके, त्याने दिलं आहे सगळं. एम्प्लॉई नंबर 7 आहे, एम्प्लॉई नेम ABC आहे, एम्प्लॉई डिजिग्नेशन काय मॅनेजर. ओके, सॅलरी त्यांनी सांगितलं आहे 20,000. ओके, त्याच्यात काय प्रॉब्लेम आला तर आपण इथे मेन फंक्शनला गेट CH फंक्शन द्यायला विसरलो, त्याच्यामुळे त्याने आउटपुट होल्ड करून ठेवलं नाही. सो F2 करूया, परत सेव्ह करूया. Alt F9, नो एरर्स. कंट्रोल F9. सो परत बघूया. 6 75. ओके, सो एम्प्लॉई नंबर PQR, एम्प्लॉई नेम, एम्प्लॉई डेजिग्नेशन आपण टाकूया परत अगेन मॅनेजर. त्याने घेतले बेसिक सॅलरी, मी घेते ते 20,000. सो त्याची जी काही ग्रॉस सॅलरी आहे ती एवढी सगळी आली. सो हा झाला तुमचा या पर्टिक्युलर सिंगल इनहेरिटन्सचा आउटपुट. ओके, सो तुम्ही एंटर करते. येस. ओके,